लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या मुंबईतल्या दादर परिसरातलं हे सिद्धिविनायक मंदिर आहे. याच मंदिरातल्या दान चोरीच्या प्रकरणामुळे सध्या मुंबईत खळबळ उडालेली आहे. मंदिरातील दानपेटीतून पैसे काढले जात असल्याचा आणि भाविकांना दर्शन देण्याच्या नावाखाली आर्थिक गैरव्यवहार होत असल्याचे प्रकार समोर आलेत. याच प्रकरणावरून राजकीय आरोप प्रत्यारोपही सुरू आहेत. राज ठाकरेंनी केलेले आरोप, त्यानंतर ट्रस्टचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी दिलेलं प्रत्युत्तर आणि आता मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलेले चौकशीचे आदेश, हे सगळं प्रकरण काय, यात कोण अडकू शकतं, सविस्तर समजून घेऊ. नमस्कार, मी सुधीर काकडे, तुम्ही लोकमत पाहताय. सिद्धिविनायक मंदिरात दान चोरी होत असल्याच्या मुद्द्यानं चांगलाच वाद पेटलेला आहे. 1 ऑगस्टला मनसे विद्यार्थी सेनेच्या वर्धापन दिनाच्या जाहीर कार्यक्रमात राज ठाकरेंनी या प्रकरणात गंभीर आरोप केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लिहिलेल्या एका पत्राचा हवाला त्यांनी यावेळेला दिला होता. सिद्धिविनायक मंदिरात दरवर्षी सुमारे 18 कोटी रुपयांची दान चोरी होत असल्याचा खळबळजनक आरोप राज ठाकरेंनी त्या पत्राच्या हवाल्यानं दिला होता. मंदिर विश्वस्तांनीच याबाबत सरकारला पत्र लिहून तक्रार केली होती, असा दावा सुद्धा त्यांनी यावेळेला केला. मंदिराच्या निधीत प्रचंड भ्रष्टाचार सुरू असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. हे सगळं म्हणजे 18 कोटी रुपये दर वर्षाचे सिद्धिविनायक मंदिरामधनं चोरी होतीये. आपण भाबडेपणाने, भाविकपणे आपण तिकडे जातोय, दानपेटीमध्ये आपण टाकतोय. हे असल्या चोऱ्या होत आहेत. ही माणसं सगळी मंदिरं लुटतायत. राज ठाकरे यांनी हे आरोप केल्यानंतर 3 ऑगस्टला सदा सरवरकर यांनी सिद्धिविनायक मंदिराच्या विश्वस्तांसोबत एक पत्रकार परिषद घेतली. विश्वस्तांच्या पत्रात कुठेही 18 कोटींच्या चोरीचा उल्लेख नाहीये, पत्राचा विपर्यास केला गेलाय, असं सरवणकर म्हणाले. तसंच या प्रकरणात गैरव्यवहार आढळताच पोलीस अधिकारी विश्वास नागरे पाटील यांच्या मार्गदर्शनात कारवाई करून 9 कर्मचाऱ्यांना अटक केल्याचं आणि निलंबित केल्याचं सरवणकरांनी सांगितलंय. तसंच चोरीत पकडले गेलेले मुख्य कर्मचारी हे ठाकरे गटाच्या शाखेशी संबंधित होते आणि माजी महापौर विशाखा राऊत यांच्या काळात ते कामाला लागलेले होते, असा पलटवार सुद्धा सरवणकरांनी केलाय. उलट आम्ही पारदर्शक कारभार सुरू केल्यामुळं मंदिराचं साप्ताहिक दान पूर्वीच्या 40-50 लाखांवरून आता जवळपास 90 लाखांपर्यंत गेल्याचं सरवणकरांनी सांगितलंय. ज्यावेळेला आम्ही चौकशी केली त्यावेळेला आमच्या एक गोष्ट लक्षात आली. प्रमुख होते त्यांना विशाखा राऊत यांनी नोकरीला ठेवलं होतं आणि त्यांच्या ते जवळचे होते. इतर जे कर्मचारी आहेत, चोरी केली गेली किंवा ज्यांनी चोरी केली, बहुतांश हे कर्मचारी हे उभाटाच्या शाखेत जाण्या येणारे आहेत. याच प्रकरणाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावेळेला त्यांनी या प्रकरणाची चौकशी करू असं सांगितलेलं आहे. आरोप प्रत्यारोपांच्या फेऱ्यांनंतर आणि प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचा शब्द दिलेला आहे. कुठेही शंका निर्माण झाली आणि पुरावा असेल तर चौकशी झालीच पाहिजे. त्यामुळे निश्चितपणे या संदर्भातली सगळी चौकशी केली. विशेष म्हणजे गेल्या पावसाळ्या अधिवेशनात जेव्हा विरोधकांनी राम मंदिरातील दान चोरीचा मुद्दा उपस्थित केला होता, त्यावेळेला उपमुख्यमंत्री शिंदेंनी सिद्धिविनायक मंदिरातील जुन्या अनियमिततेचा मुद्दा सभागृहात मांडला होता. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या निधीत, देणग्यांमध्ये आणि खरेदी प्रक्रियेत गंभीर अनियमितता झाली होती, असा थेट आरोप शिंदेंनी केला होता. तत्कालीन सरकारने किंवा मुख्यमंत्र्यांनी या गैरव्यवहाराची कोणतीही कारवाई केली नाही, चौकशी केली नाही, मौन का बाळगला, असा सवाल सुद्धा शिंदेंनी विधान परिषदेत उपस्थित केला होता. एकूणच राज ठाकरेंनी केलेले आरोप, त्यावर सिद्धिविनायक ट्रस्टचं उत्तर आणि आता फडणवीसांनी दिलेले चौकशीचे आदेश, असं हे सगळं प्रकरण आहे. सिद्धिविनायक ट्रस्टचे सध्याचे अध्यक्ष आहेत शिंदेच्या शिवसेनेचे सदा सरवणकर आणि आधीचे अध्यक्ष होते ठाकरेंच्या शिवसेनेचे शिलेदार आदेश बांदेकर. त्यामुळे आता चौकशी झाली तर त्यात काय काय समोर येतं, कुणाची नावं समोर येतात, हे पाहणं महत्वाचं असणार आहे. पण मंदिरातून दान चोरी होते हा मुद्दाच मात्र मुळात फार गंभीर आहे. त्यामुळे सामान्य नागरिक म्हणून तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही लोकमत पाहत राहा.